कस काय लगीन झालं ताई मग? हा, चांगलं झालं का? मस्त. दाजी कुठे आहेत? तू टेन्शन घेते काय कशाचं? हा, होय तू घेते का टेन्शन कशाचं? हा, होय ताई इकडं बघ. ही खाता पिता कशी झाली, ह्याला प्रोटीन कॅल्शियम वगैरे समजा पाहिजेत का नाही? सांगा तुम्ही, पाहिजेत का नाही समजा? मांस खायचं नाही, मटण खायचं नाही, अंडी खायची नाही, सुकाट खायचं नाही, बोंबील खायचं नाही, दूध प्यायचं नाही, काही नको. आणि मग काय होईल? शरीराला समजा लागतं पाणी 24 तास पिलं पाहिजेत. हा, पाणी पित नाही काय नाही, कवा ताण लागेल तेव्हा पिती. किती सांगू, मारायला लागल्यावर झालंय तुला सांगतो काय. हा, लाज नाही, तू मला लाजवायला लागली आता. धरून हाणायला लागल काय नाही, ती घरात का खायला लाड एवढा करतोय मी तुम्हाला सांगतो, तरी तुम्हाला सांगतो सुधरा नाही त्याला काय करू. काय मी कुठं चुकतोय सांगा मित्रांनो, काय तुम्हाला सांगतो काय कमी करतोय. काय करू काय करू सांगतोय, खाया पिया घरात आणतो तुम्हाला सांगतो. समजत समजत समज हा, कोणाचं माझंच कर, कशाचं ऑपरेशन करते आता माझं ऑपरेशन केल्यावर कोणाचं करते ऑपरेशन? मग तसं म्हण की इकडं माझ्या इकडं हात घातला मग ते ऑपरेशन झाल्याशिवाय सुधारायची नाही. इकडं कुठं हा, इकडं कुठं ऑपरेशन कुठं इकडं काय म्हणतात ऑपरेशन झालं ऑपरेशन तसं म्हण की माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी सुधरण असं म्हणते. इकडं मी उभा राहिलो आणि इथं हात लावले पण ह्याचं ऑपरेशन झाल्याशिवाय मी स्वतः आहे काय, हे काय नशिबाचा खेळ आहे सुधरायचा. पण नशीब कशाला म्हणतात, नोकरी लागन कुठं काय अचानक पैसे सापडते आणि कुठं काय होईल दंड लाभ, त्याला त्याला म्हणतात नशिबात असलं तर आपल्या हातात येईन लग्न पिग्न काय शेअर वगैरे. आणि मग ती माझी तब्येत होय, माझं नशिबात असलं तर माझी तब्येत होय, तुझ्या आपण ठेवली होती का एडपट कुणी केलं मग काय म्हणू आता, काय केलंय काय 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 चालवलं काय कपडे सांग काय या काय नाही. माझ्या मुलीची म्हणजे माझ्या थोरल्या जावच्या मुलीची डिलिव्हरी झाली ना, डिलिव्हरी झाली, बुच्चा झाला झाली तर बोल बोल बोल. मुलगी झाली तर इथं हॉस्पिटल मध्ये महिला हॉस्पिटलला, तर आम्ही दुपारी जाऊन आलो, बाळ बघून आलो. आणि आता चाललोय ही घेऊन. मागाशी प्रियंकाने मस्त पैकी गाजर हलवा बनवलेला, खाल्ला की नाही खाल्ला तसलं काय खाल्लं मागाशीच भैया घेऊन गेलाय दवाखान्यात. म्हणलं जा असं व्हिडिओ चालू असलं लय मध्ये येऊन बसतो. तुला वाटतं काय समजेन तुझ्याकडे बघाव हा, मग कशाला मग इथं मध्ये येऊन तोंड घेऊन असं येऊन बसलाय. तुला वाटतंय मला माझा दात बघाव, माझे कठीण केले बाबा, माझी हापचडी बघा उठीत ना. आई कालपासून ही तुम्हाला सांगतो आहे म्हणजे सासूबाई आहेत ही ज्या, मग त्यांना मगाशी आम्ही गेल्यावरती घरी आणला. सासूबाईचं पाय दुखतात वाटतंय, बघती नाही उठतोय बसून बसून दवाखान्यात दुखतात नाही तर काय ती काय पाय हात ठेवलाय म्हणजे दुखतात ना. मग कधी म्हणायचं मग आता सांगते की मग काय बघते तू नुसतं सोठ्या उठ दवाखान्यात बसून बसून कटाळा आला की. मला तिथं पाय तुम्ही हाताने दाबलं थोडं, ही बोट हल्ल्यावर वाटलं म्हणलं दुखतंय काय की. मग काय हा ही तेलाची बाटली यांच्याकडे दे, चोळत्यात नको टेन्शन घे. तुझा हात मलाच कळा नाही मी काय बोलतोय काय नाही. कोणाचं चोळायचं हीच कळा नाही मला, कोणाचं काय घे कोण कोणाचं चोळणार आहे. तुम्हाला सांगतो ही ज्या चोरली जावची मुलीला झाली मुलगी, ती आली इथं बारामती हॉस्पिटलला. आणि तुम्हाला ही आम्हाला कॉल फिल नाही काय नाही, आम्ही राव आम्हाला सेवा करायला कोण स्लीप पण द्यायला आम्हाला माहित नाही, फोन नाही काय नाही, आम्ही आलोय
चक्र असते ज्योती इथं होती तेव्हा सगळं हातराला काय ही झालं? जी बारकी जाव होती तर मी 24 तास तिथं जायचो वरण घेऊन जा भात घेऊन जा 3-3:30ला तिथनं निघालो मग आलो सांगायचं नाही काय नाही आम्ही आलोय हॉस्पिटलला फोन करायचं एखादं कमी जास्त तर जात दाखवायला. सतरंजी चादर खाया पिया काय बघतं ना माणूस रात्री बाळाच्या आईने मला रात्री 11 वाजता व्हिडिओ कॉल केलाय बाळ दाखवायला होय 11 वाजता नॉर्मल डिलिव्हरी चांगली झाली म्हणून बरं झालं बरं का बरं झालं बिचारा लय ओरडत होत्या पण. बरं झालं चांगलं झालं उलट तुम्हाला आता उद्या मला जायला लागतंय तिकडे चल की आता येऊ हा? आम्हाला मला सोडून ये. तुम्हाला हा, दाजी कुठे येतं दाजी कुठे तू घालून म्हणतोय बाहेर येतं मी बाहेर म्हणते बसलो कुठे तर. काय माहिती गेले तर हाय तर दाजी नाही, बाहेर बघून येतं. लांब येतं अंधार. हाय तर ना दिसा नाही. दाजी मी म्हणून म्हणला हक्का मार. या काय केलंय बा हिने मस्त बघा तुम्हाला सांगतो आज दाजी आहे तर तुम्हाला सांगतो इकडे बघितलं बाबा बाबा बोकडाचं मटण हे पोरांसाठी पावसाळी बनवलं तुम्ही गाजर पण खाल्लं नाही गाजर. हे भात हे बघा हे आपला आईसाहेब वाघमारे फॅमिलीचा मसाला तर वाघमारे फॅमिलीचा मसाला 700 रुपये किलो घर पोच फ्रेश माल बनवलेला मित्र असं मटण होतंय लाईव्ह उदाहरण आहे बघितलं होय हो. हा खाऊ कसलं की. कसलं तुम्ही खमंग एक वास दोनच येते नाही टेस्ट पिस्ट असली लागते नाही काय केलंय तो नको नको नाही ते मी मग घास नाही खाल्ला तुम्ही. मी एवढा हौसने केलं सगळ्यांनी खाल्लं तुम्हीच खाल्लं नाही. गाजराचा हलवा केला चांगलं झालं. नव्हे भाऊ नव्हे खाली तर हेच मला आवडत नाही बायांचं दिलं खायला की हे चांगलं झालंय का काय ते? आम्ही त्यात काजू बदाम विलायची दूध अगं टाकून पण- केलंय तूप टाकून. इथं नसतं हे इथून थोडं खाली तर उतरू दे मग विचार असं पण कसा झाला चांगला झालाय का लगेच वाटेत धर. 2-3 घास खाल्ल्याशिवाय टेस्ट गवत नाही ना एका घासात कळते. आता बघा असं करत होती म्हणजे चांगलं झालंय का मटण कसं झालंय सांगा थोडं. काय लय अवघड आहे या. खा ना, खायलाच केलंय. खाल्लं का आग हातात दिला त्याने उगा असं हॉटाला लागूच तर मध्ये कसा झालाय सांगा चांगलं झालंय का जीभ होता येऊ दे म्हणलं आधी खा भाऊ आपला अजून थोडं एकदा चमचा खाल्लाय खा. म्हणजे आता इडली सुली ना आता ही तू भाज्या नसली झालाय. छान झालंय ना तुम्ही नाव ठेवता इडलीला म्हणून नाव मग असलं भाषण चालू केलंय आता इडलीने आता केलं तर मला नाव ठेवता नाही केलं तर म्हणता काहीच करत नाही भाकरी कालवून देते रोज खायला मित्र आला माझा बाहेर काय पण म्हणतात जेवायचं बघ. हा भाऊ आला माझा भाऊ आला बघितलं का ये की ये इकडं ये हा हाय बरं आता हे चाललेत हॉस्पिटलला सोडून येतो त्याला डबा आणायचा काय घेऊन जा डबा नको म्हणले तर घेऊन जायचं काम आहे आपलं नाही माघारी आण वाटलं तर जा घेऊन जा भात केलाय भात वरण देतात आणले का सुट्टी बहिणी स्वीटी वहिनी कुठे आहे स्वीटी वहिनी तिच्या नवऱ्याच्या घरी ती प्रत्येक वेळेस आम्ही विचारतो स्वीटी वहिनी सुट्टी नाही बाळ झोपलंय का खेळतंय का बरं वाटतंय का रडती होय का तुला कसलं स्वप्न पडलंय दचकली पोरगी गाभण मला ते काय डोळ्यातून पाणी होय, भूक लागली असं तिला अंगाराला आला बरं वाटेल होय बरं चला मित्रांनो ओके बाय बाकी अशी फॅमिली बघितलं चालू इकडं जेवण करून घे थोड्या वेळानं. भूक लागली असेल दुपारी जेवलाय तुम्ही कधी लग्नात दाजी लग्नात जेवला का म्हणून म्हणलं जेवण करून घ्या. बाळाच्या मम्मीचा फोन आलता तरी येत आहेत म्हणून होय का काय ठीक झालं निघाले आहे मित्र आला बोलतो थोडं मी तू काय खाल्लं नाही मागितलं. आणि हे आपला आईसाहेब मसाला तयार आहे बरं का मित्रांनो हे बघितलं हे बघा असं इकडे तयार आहे समजा पॅकिंग अजून 25 किलोची ऑर्डर आली 2 दिवसात